तर पाहू शकता मित्रांनो आपली बेडवरची सोयाबीन आणि तूर. तरी जवळपास आपल्याला बेडवरच्या सोयाबीनला पेरून आत्तापर्यंत 40 ते 45 दिवस पूर्ण हे झालेले आहेत. तर आपण ही पूर्णपणे टोकन केलेली सोयाबीन आहे आणि तूरसुद्धा टोकन केलेली आहे. तरी खूपच मस्त सोयाबीन जमलेली आहे, कारण कुठेच आपल्याला बेडसुद्धा उघडा दिसत नाही आहे. तर हे बघा, इथे आपण तूर लावलेली आहे. एका बेडवर तूर आणि त्याच्यानंतर साईडने 2 तास, त्याच्यानंतर डबल एक बेड आहे. तर या बेडवर 3 तास आहे आणि डबल इकडे पाहू शकता. म्हणजे आपण 4 फुटाचा बेड पाडलेला आहे आणि एक बेड आड करून प्रत्येक बेडावर तुरीचा तास हे घेतलेला आहे. मस्तपैकी आपल्या सोयाबीनला 93 झुडपा सोयाबीन आहे आपली. तरीला फुलंसुद्धा धरलेले आहेत. मस्तपैकी फुलं धरणं चालू झालेले आहेत. तर या सोयाबीनला आपल्याला दरवर्षी 9 ते 10चा उतार येतो. तर यावर्षीसुद्धा आपण उतार कितीचा येणार ते पाहणार आहे. तसेच आता सोयाबीनला फुलं वगैरे तर मस्त धरलेले आहे. सोयाबीन तर तुम्ही पाहतच आहात. तर आपण सोयाबीनला शेंगा कशा धरणार, माल किती येणार हे पूर्ण पाहणार आहे याच्यासमोरसुद्धा. आणि ज्यावेळेस आपण सोयाबीन काढणार त्यावेळेस आपण सोयाबीनचा उतार तर पाहणारच आहे. आणि हे सुद्धा पाहू शकतो तुम्ही 6 इंच अंतरावर पूर्णपैकी आपण टोकन केलेलं आहे. इथे पाहू शकता. आणि तूर सुद्धा. तर मस्तपैकी फुलं सुद्धा आलेले आहेत.